sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. हॅलो, मी मिनल स्वागत करते आजच्या एका न्यू व्लॉगमध्ये. तर मी आज निघालेली आहे. नाशिकला नवीनच रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे, जे की महात्मा नगर रोडला आहे आणि हॉटेलचं नाव आहे मिलेनियर. तर तिथे गेल्यानंतर माझं जे काही एक्सपिरियन्स, हॉटेलची जी काही लक्झरी असल्यामुळे तिथली फूड वगैरे जे काही आपण घेऊ, तिथली प्राईस वगैरे, त्यानंतरचा तिथला एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा, ज्यामुळे तुम्हाला देखील तिथे जायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ बघून काही तर तुम्हाला हॉटेलची आयडियाज पहिलेच मी तुम्हाला देऊन टाकणार आहे, जे की तुम्हाला पण व्हिजिट करायचं असेल तुम्हाला एकदम सोपं पडेल. We were sparks on. तर हॉटेलमध्ये व्हिजिट केल्यानंतर बाहेरच त्यांचा असा एक लोगो आहे, जिथे मी बरेच सारे व्हिडिओज, फोटोज, रील्स शूट केल्या. बराच वेळ इथे गर्दी असल्यामुळे बाहेर वेटिंगला बसावं लागलं. तर नवीनच ओपन झालेलं आहे, गर्दी खूप जास्त प्रमाणात असते. इथलं हॉटेल जे आहे लक्झरी असल्यामुळे आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीला आपण फर्स्ट टाईम व्हिजिट करणार आहोत. त्यामुळे इथला माझा जो काही एक्सपिरियन्स आहे, इथली जी काही क्वालिटी आहे, जी आपली फूडची, जी काही आपण हॉटेलमध्ये जेवणाला जातो तर आपण नॉर्मली आपण जे काही रेस्टॉरंटमध्ये जातो तिथे आपलं जे बिल असतं आणि इथलं जे बिलची जी म्हणजे प्राईज वगैरे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आतमध्ये एंटर केल्यानंतर असं तुम्हाला इथे बाजूलाच एक त्यांचं म्हणजे किचन आहे ते बघायला भेटेल आणि आतमध्ये गेल्यानंतर सगळं त्यांनी असं एक ओपनली असं रेस्टॉरंट बनवलं आहे, जे की एकदम क्लासिक असं लुक देतं. आणि बघायला जर गेलं तर इथली म्हणजे जी वाईब्स आहे ती मस्त मॅच होते. आपण तिथे गेल्यानंतर फर्स्ट टाईम जात असेल तर नक्कीच तुम्ही जा. एंट्री करताना काहीच फी वगैरे नाही आहे, तिथे एंट्री फीज वगैरे नाही आहेत. तिथे गेल्यानंतर तुमच्या मर्जीने तुम्ही ऑर्डर देऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला तिथे फोटो, रील वगैरे काही शूट करायचं असेल तुम्ही करू शकतात. त्यानंतर हॉटेलची जी काही त्यांनी लुक जे बनवलेलं आहे ते एकदम वेगळंच आहे. जे काही फॉरेनमध्ये जे काही रेस्टॉरंट असेल, मुंबईला वगैरे जिकडे असे फेमस असे रेस्टॉरंट असतील तसं त्यांनी इथे बनवलेलं होतं. तर अशी एक छोटीशी वरती एक बाल्कनी बनवलेली आहे. तिथे जाऊनसुद्धा तुम्ही वरती जाऊनसुद्धा बसू शकतात जेवणासाठी, किंवा खालती बसले तरीही चालेल. आणि प्लॅन्ट्स वगैरे देखील त्यांनी आजूबाजूला लावलेले आहे. तर वेगळीच अशी काहीतरी त्यांनी क्लासिक असं इथले लूक ठेवलेलं आहे. इथे आल्यानंतर तुम्ही सॅटर्डे संडे जर येत असाल, तुम्ही इथे सॅटर्डे संडे येऊ शकतात, किंवा मॉर्निंगलासुद्धा हे हॉटेल्स चालू असतं. आणि इथे तुम्ही बऱ्याच साऱ्या जर तुम्ही फ्रेंडसोबत येणार असेल किंवा फॅमिलीसोबत येणार असेल तर इथे एकदम छान असं हॉटेल आहे. थोडंसं लक्झरीज म्हणजे थोडं हाय क्वालिटी आहे, म्हणजे प्रत्येकाचे रेट थोडे जास्त आहे. पण तुम्हाला जर असं एक ट्राय करायचं असेल तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकतात. त्यानंतर इथे शिवांशचं तुम्ही बघू शकतात, तोसुद्धा इथे खूप म्हणजे मॅच होऊन गेलेला होता त्या वाईब्समध्ये, त्या सगळ्यांमध्ये. पूर्ण तो त्यांच्यासारखंच करत होता. तिथे त्याचं स्टाईल वगैरे जर बघाल तर पूर्ण असं त्यांच्यासारखेच होत होते. एकीकडे माझे रील वगैरे शूट करायचं मी करत होते शूट वगैरे. त्यानंतर एका बाजूला त्यांनी रेस्टॉरंट बनवलं आहे, जे की असे तुम्हाला जर म्हणजे तुम्ही ड्रिंक वगैरे करत असाल तर तुम्हाला तिथे ड्रिंक करणार असेल तर तिथे खूप जास्त हेवी म्हणजे जास्त म्हणजे क्वालिटी किंवा त्याची जी प्राईज आहे ती खूप जास्त आहे. जसं की आपला चहाचा जो काही छोटासा कप असतो तेवढाच कप तिथे 400 रुपयाला तिथे ड्रिंक वगैरे करणार असेल तर तिथली प्राईज आहे. आणि त्यानंतरून मग जर बघितलं, हॉटेल एकदम छान मस्त त्यांनी हॉटेलचं लुक वगैरे एकदम वेगळंच दिलेलं होतं. तर बऱ्याच वेळ तिथे हॉटेलमध्ये आम्ही तिथे पनीर आणि रोटीच मागवली होती. बजेट जर बघितलं तर खूप हाय आहे. आता हे जर फिंगर चिप्स जर तुम्ही बघाल तर खूप म्हणजे 400 रुपयाला एक प्लेट होती. आणि त्यानंतर हे जे काय आम्ही पनीरची भाजी आणि रोटी जे मागवलं होतं याचीसुद्धा म्हणजे टोटल आमचं बिल जे बघितलं तर 3 ते 4 हजार रुपये आमचं बिल झालेलं होतं. आम्ही एकदम मोजकंच आपण जे काही दुसऱ्या हॉटेल्समध्ये आपण जे खातो ते तिथल्या प्राईजनुसार हे खूप जास्त हाय आहे, जास्त म्हणजे जास्तच त्याची प्राईज आहे. त्यानंतरून मग थोडा वेळ जेवण झाल्यानंतर थोडा वेळ इथे फोटो वगैरे, रील वगैरे जे काही शूट करायचे ते केले. तर छान असं त्यांनी एक साईडला बार बनवलेलं होतं. तिथे तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असतील किंवा तुम्हाला जर काही तुम्ही ड्रिंक वगैरे करायला जर तुम्हाला शॉकिंग असेल तुम्ही इथे करू शकतात.
We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight. तर बऱ्याच वेळा फोटो वगैरे खालती शूट केले, रील काढल्या, जेवण झालं. त्यानंतर मग वरती आलो. वरती पण त्यांनी छोटंसं असं टेरेस बनवलेला आहे, जो की तिथूनसुद्धा आपण खालती जे काही रेस्टॉरंट आहे त्याचा आपण व्ह्यू बघू शकतो. तर अशा पद्धतीने होतं माझा आजचा असा हा एक्सपिरियन्स हॉटेलचा. तुम्ही पण फर्स्ट टाईम कुठेतरी रेस्टॉरंटला लक्झरियस जाणार असेल तर नक्कीच इथे येऊ शकतात.